उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक सायलेंट किलर आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस लोकांना माहितीच नसतं की आपल्याला रक्तदाब आहे आणि जेव्हा कळतं तेव्हा कधी कधी त्या रक्तदाबामुळं बाकीचे जे आपल्या शरीरातले अवयव आहेत किंवा ऑर्गन्स आहेत त्याच्यावर पण त्याचं डॅमेज चालू आलेलं असतं. त्यामुळं पूर्ण जगामध्येच आणि भारतामध्ये सुद्धा किडनीचे त्रास होण्याचे सगळ्यात मुख्य कारण आहे 1 नंबर शुगर किंवा डायबिटीस आणि दुसरं आहे उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन. हायपरटेन्शनचा जो प्रिव्हॅलन्स आहे किंवा आपण म्हणतो की जे पॉप्युलेशनमध्ये किती टक्के लोकांना रक्तदाब आहे तर लेटेस्ट जे आकडे आहेत त्याच्यानुसार 30 ते 35% लोकांना भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामधल्या तेवढ्या लोकांना उच्च रक्तदाब आहे. पण यापैकी बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की त्यांना रक्तदाब आहे कारण की आपण कधी रुटीन चेक करत नाही आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस खूप वर्ष नकळत रक्तदाब पेशंटला राहतो आणि त्याच्यामुळं एंड ऑर्गन डॅमेज होतो. एंड ऑर्गन डॅमेज म्हणजे उच्च रक्तदाबमुळं किडनीच नाही तर हार्ट, मेंदू आणि डोळे याच्यावर सुद्धा त्याचा भरपूर खराब इफेक्ट आहे. त्याला हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी, हायपरटेन्सिव्ह कार्डिओमायोपॅथी, हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी असं म्हणतात. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या अवयवांवर त्याचे जो इल इफेक्ट किंवा खराब इफेक्ट होतात आणि त्याच्यामुळं पेशंटचे जे ऑर्गन्स आहेत किंवा अवयव आहेत ते हळूहळू निकामी होण्याची प्रोसेस चालू होते. बऱ्याच वेळेस जेव्हा उच्च रक्तदाब कळतो तेव्हा हा बऱ्यापैकी पुढच्या लेवलला गेलेला असतं आणि ऑर्गन डॅमेज सुद्धा त्यानं चालू झालेले असतात.